हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? आज आपण शेवग्याच्या पानांची आणि फुलांची भाजी पाहणार आहोत. त्याला शास्त्रीय नाव मोरिंगा आहे आणि इंग्लिशमध्ये त्याला ड्रुमिस्टिक म्हणतात आणि मराठीमध्ये शेवगा म्हणतात. अशा प्रकारे बघा, खूप पौष्टिक आणि औषधी, लवकर प्रतिकारशक्ती लवकर वाढवणारी बहुगुणी वृक्ष आहे. याच्या शेंगा, पाने, फुले, मुळे यात जीवनसत्व अ, क आणि भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह असते. शेवगा म्हणजे समृद्ध सुपरफूड आहे. हाडे मजबूत करणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, मधुमेह नियंत्रित करणे आणि वजन कमी करण्यासाठी हे खूपच फायदेशीर आहे. पण त्याचे अतिसेवन टाळावे. त्याच्यामुळे रक्तदाब कमी होत नाही आणि गर्भवती महिलांनी ह्याची जोखीम घेऊ. शेवगा ही अत्यंत पौष्टिक आणि 300हून अधिक आजारांवर गुणकारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, ज्याची पाने, फुले, शेंगा आणि मूळ औषधी आहेत. यात व्हिटॅमिन अ, क, लोह आणि कॅल्शियम भरपूर असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवते. सांधेदुखी, मधुमेह, उच्च दाबावर नियंत्रित आहे. कुपोषण पण दूर करते. आपण चला भाजी तयार करूया. त्यासाठी बघा, कढईमध्ये आपण छान तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये जिरे घातले आहेत. त्यानंतर जिरे छान तडतडले की आपण कांदा घालून घेणार आहोत आणि कांदा छान असा आपला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की किती सुंदर आणि चविष्ट भाजी होते. ही भाजी अजिबात कडू लागत नाही बघा. घेताना एकदम कोवळी पाने घ्यायची आहेत, म्हणजे ती कडू लागत नाही. त्यानंतर आपण लसूण बारीक चिरलेला भरपूर घातला आहे आणि हिरवी मिरची जी तिखट आहे, तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. छान असं आपण लसूण आणि हिरवी मिरची, कांदा छान परतून घेणार आहोत. ही भाजी आपण पाण्यामध्ये भिजत ठेवायची जास्त वेळ, म्हणजे त्याचा कडवटपणा कमी होतो, थोडंसं मीठ घालून. त्यानंतर आपल्याकडे आता भरपूर हिरवा वाटाणा आहे, त्यामुळे मी अर्धी वाटी हिरवा वाटाणा घातला आहे. तो छान असा आपण परतून घेणार आहोत. खूप छान अशी द्विगुणित होणारी चवची भाजी. त्यानंतर आपण बारीक चिरलेला टॉमॅटो घेतला आहे, छोटा घेतला होता मी, ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल. छान असं आपण परतून घेतो आहे. थोडंसं पाणी घालणार आहोत आपण, म्हणजे आपली जी वाटाणा आणि टॉमॅटो आहे तो आपण छान शिजेल. त्याच्या अगोदर आपण माझा घरगुती काळा मसाला आहे, तो मी 1 चमचा घालून घेतला. म्हणजे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काही घालू शकता, हिरवी मिरची किंवा काळा मसाला. त्यानंतर मी थोडंसं पाणी घातलं, म्हणजे आपलं छान असं जे टॉमॅटो आणि मसाला छान भाजून निघेल. त्यानंतर आपण झाकण ठेवलं होतं, झाकण काढलं आहे बघा. आपला टॉमॅटो छान मऊ झाला आहे आणि जे वाटाणे आहेत ते पण थोडेसे मऊ झाले आहेत बघा, बघू शकता आपण. आणि रंग पण खूपच अप्रतिम आला आहे. त्यानंतर आपण जी ती भाजी आहे ती छान धुवून घेतली होती आणि मी बघा चिरून घेतली. एकदम कोवळी पाने मिळाली होती मला. अशा प्रकारे बघा मी छान अशी ती चिरून घेतली आहेत. एकदम कोवळी घ्यायची पानं, म्हणजे ती अजिबात कडू लागत नाही. आणि आपण मिठाच्या पाण्यात भिजवल्यामुळं तर तिचा पूर्ण कडसरपणा कमी होतो. हे बघा, अशा प्रकारे छान परतून घ्यायची आहे बघा आणि हलवून घ्यायची आहे. जेवढी तुम्ही छान अशी परतून घ्याल तेवढी भाजीला चव छान येते. त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ कमीच घालायचं, नाहीतर आपलं, कारण ही भाजी दिसताना दिसते जास्त पण शिजल्यानंतर कमी होते. आणि मीठ घातल्यानंतर आपण छान असं हलवून घेणार आहोत आणि हळद टाकणार आहोत आपण रंगासाठी. हळद टाकल्यानंतर छान हलवून घेणार आहोत बघा. खूप सुंदर अशी शेवग्याच्या पानांची आणि फुलांची मिक्स भाजी. मला पानं आणि फुलं दोन्ही पण मिळाले होते, म्हटलं चला एकत्र अशी भाजी बनवूया. आपण छान हलवून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण झाकण ठेवलं आहे बघा. त्यानंतर आपण 5 मिनिटानंतर मध्यम गॅसवर झाकण ठेवलं होतं. झाकण काढल्यानंतर बघू शकता आपण पाणी जास्त घातलं नव्हतं, थोडंच घातलं होतं, कारण आमच्यामध्ये जरा थोडीशी भाजी जास्त शिजलेली आवडते. तुम्हाला जर पूर्ण वाफेवर भाजी शिजवायची असेल तर तुम्ही
शिजवू शकता, अशी पण छान शिजते. कारण जी पानं आहेत ती मला खूपच कोवळी मिळाली होती. अ, त्यानंतर आपण शेंगदाण्याचा जाडसर कूट त्यामध्ये घालून घेणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे ओल्या नारळाचा किसलेला चव पण घालू शकता. पण आमच्याकडे शेंगदाण्याचा वापर जास्त प्रमाणात होतो, त्यामुळे शेंगदाण्याचा कूटच मी घातला आहे. छान अशी आपण परतून घेतो आहे. अप्रतिम अशी बहुगुणी भाजी. त्यानंतर आपण पूर्ण पाणी त्याचं आटवून घेतलं आहे बघा. किती सुंदर झाली आहे बघा. आणि किती थोडी झाली भाजी बघू शकता आपण. पण चव एक नंबर. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर अशी खाऊ शकता. प्लेटमध्ये मी सर्व करत आहे बघा. किती अप्रतिम झाली आहे. बहुगुणी बहुऔषधी अशी सर्व आजारांवर रामबाण उपाय. तुम्हाला जर ती भाजी मिळाली तर तुम्ही अवश्य ती बनवून खावा. महत्त्वाचं ज्यांना कॅल्शियम कमी आहे, हाडांचे प्रॉब्लेम आहे, सांधेदुखी आहे, त्यांनी तर अवश्य आठवड्यातून एकदा तरी बनवून खावा. ह्या दिवसामध्ये भरपूर पानं आणि फुलं येतात बघा. मिळाली तर अवश्य बनवा आणि त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. कारण निसर्गाने आपल्यासाठी ही देणगी दिली आहे. बघा किती सुंदर झाली आहे. अशा प्रकारे करून बघा आणि माझी रेसिपी जरा जरी आवडली तर छानशी कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, हाईप करा. बाय बाय.